नमस्कार, वेलकम टू RRR रिअल आरजे रश्मी चॅनलमध्ये मी रश्मी अर्थातच तुम्हा सगळ्यांचं खूप स्वागत करते आहे। आज आहे रविवारचा दिवस, आज आहे सुट्टीचा दिवस, त्यामुळे जरा आज थोडंसं निवांत आवरलं। बेसिकली एका कार्यक्रमाला सकाळी जायचं होतं, पण एवढा पहाटेपासून पाऊस होता त्यामुळं जाण्यामध्ये काही पॉईंट नाही हा विचार केला आणि मग तो कार्यक्रम कॅन्सल केला। आमच्या गुरूंचा कार्यक्रम होता तो, पण 12 वाजता आज एका कार्यक्रमासाठी जायचं आहे। अर्थातच इव्हेंट आहे तो, एक छोटासा इव्हेंट आहे गेट टुगेदरचा। तर त्या इव्हेंटसाठी मी आता चाललेले आहे, सो तिथं जाऊन भेटते तुम्हाला। बाय। तर आजच्या दिवसातला पहिला इव्हेंट जो आहे तर त्यासाठी मी आलेले होते सांगलीत स्काय एव्हेन्यू हॉटेलला। खूप सुंदर असं हॉटेल, भरपूर इव्हेंट इथं केलेले आहेत। बघा किती छान ग्रँड एंट्री या हॉटेलची आहे। लिफ्टमध्ये गेले आणि फर्स्ट फ्लोअरला मला जायचं होतं। गेट टुगेदरचा इव्हेंट होता आजचा, जो पहिला होता तो तिथल्या एका बँक्वेट हॉलमध्ये हा इव्हेंट होणार होता। छान असं बलूनचं डेकोरेशन। आणि आता हे गेट टुगेदर कोणाचं आहे हे तुम्हाला आता लगेचच कळणार आहे। आत गेले तर डान्स सुरू होता, त्यांचा कार्यक्रमाला सुरुवात झालेली होती। अंकलीचं नूतन विद्यामंदिर आहे ना, तर त्यांच्या 2000 सालच्या बॅचचं हे गेट टुगेदर होतं। खूप एन्जॉयमेंट सुरू होती त्यांची। मीही काही तिथले क्षण कॅप्चर केले होते, तुम्हालाही बघताना नक्कीच मजा वाटत असेल। गाणी सुरू झालेली होती आणि खास करून दोस्तीवरची गाणी आज आम्ही म्हटलेली होती। त्यानंतर लावणीची फरमाईश होती आणि लावणी म्हणलं की सध्या चंद्राची चलती जरा जास्त आहे। बाण नजरेत लागे ओरी अवतरली सुंदरा चंद्रा, ही लावणी म्हणलेली होती। कार्यक्रम संपला, मी घरी निघाले होते, थोडीशी विश्रांती घेतली आणि पुढच्या कार्यक्रमाला गेले। मी सांगलीमध्येच दुसरा इव्हेंट होता। एक छोटंसं बाळ होतं, खूप क्यूट असं। समोर बघताय तुम्ही, लोक बसलेली होती कार्यक्रमासाठी आलेली। इथंही खूप छान पद्धतीनं कार्यक्रम संपन्न झाला। आणि हे जे गाणं आहे ना, तर ते अत्यंत फेवरेट असं गाणं, वेड पिक्चरमधलं। सुख कळले कळले सुख कळले 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 ना कसे असे सुर जुळले, सुख कळले कळले सुख कळले 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 ना कसे असे सुर जुळले मन जुळले। तर हे गाणं तुम्हाला ऐकायचं असेल तर माझ्या इन्स्टा चॅनलवरती हे गाणं तुम्ही ऐकू शकता। रश्मी सावंत 93 ही माझी इन्स्टा ID आहे, तर यावरती जाऊन तुम्ही हे गाणं ऐकू शकता। पण त्यासाठी तुम्हाला मला फॉलो करायला पाहिजे। फॉलो रिक्वेस्ट तुमची एक्सेप्ट केल्यानंतर हे गाणं तुम्ही नक्कीच ऐकू शकणार आहात। तर इथला इव्हेंटसुद्धा संपला आणि आता घरी जाण्याचे वेध लागलेले। नमस्कार पुन्हा एकदा। खरं तर नमस्कार म्हणण्यापेक्षा गुड नाईट म्हणायची वेळ आलेली आहे, कारण 10 वाजलेले आहेत। एक मिनिट कुकर बंद करते। आणि आजही 2 इव्हेंट होते, दोन्ही इव्हेंट करून मी आलेली आहे घरी। नेहमीप्रमाणे जेवलेले मी कार्यक्रमाच्या ठिकाणी। बाहेरगावी जर कार्यक्रम असेल तर मोस्टली मी टिफिन घेऊन जाते आणि लोकल कार्यक्रम असतील तर क्वचितच काही ठिकाणी जेवते, पण मोस्टली मी जेवत नाही। नेहलला भात लावू असं सांगितलं होतं मी कार्यक्रमावरून निघताना, तर तिनं कुकर लावून ठेवलेला आहे। मस्तपैकी गरम गरम तूप भात खाईन आणि थोड्या वेळानं झोपेन मी। आणि आजचा ब्लॉग कसा वाटला आहे तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगू शकता। ब्लॉग जर आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा। चॅनल सबस्क्राईब केलं नसेल रिअल आरजे रश्मी म्हणजेच RRR, तर नक्की सबस्क्राईब करा। तुमच्या फ्रेंड्सना रिलेटिव्हला सुद्धा नक्की सबस्क्राईब करायला सांगा आणि तुमचा सपोर्ट माझ्यासोबत असाच राहू द्या। चला तर या सोडवरती आजचा ब्लॉग इथंच संपवते। भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये, तोपर्यंत काळजी घ्या। बाय बाय।